विठ्ठल 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 योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रणीलाम्बुदाभं जगननीतपाणिं मण्डलं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदैदवलहासमिठ्ठलं चिन्तामि पाण्डुरङ्गाकारु प्रथम नमन पाण्डुरङ्गाकारु प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी हे मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या संतांच्या मंगल भवन अमंगल हारी प्रभु सुदशरथ अजीर बिहारी सीताराम चरित अति पावन मधुर सुरस और अति मन भावन पुनि पुनि कीर्तनी हो सुनी सुनाए के प्यास बुझत न बुझाए जय सिया राम बोलो जय सिया राम जय सिया राम बोलो जय सिया राम। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा
करुणा कराया दयाळा तुमचा अनुग्रह लागलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुणी आप आपणामध्ये मिळू एक खेळू एकासे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी काल्याच्या कीर्तन रूपी सेवेकरिता प्राप्त असणारा जो अभंग आहे तो जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी या अभंगातून गोपाळ ज्यावेळा भगवान श्रीकृष्णाबरोबर खेळायला जातात बलराम दादा आणि कृष्ण परमात्म्यांनी दोन गट केलेले आहेत आणि कृष्ण परमात्मा म्हणतायत की अरे बाबा माझे कोण कोण आहे ते वेगळे व्हा आणि बलराम दादाकडे बाकीचे जा आणि राहिलेले म्हटले कुणाच्याच कामाचे नाही ते तुमचं तुमचं आपलं बघा विठाला विठाला अभंगाचा सरळ अर्थ असा आहे कृष्ण परमात्मा आणि बलराम दादा सगळ्या गोपाळांना घेऊन यमुनेच्या काठावरती खेळ खेळण्याकरता जात आहेत गायी राखता राखता वेगवेगळे खेळ त्यांनी खेळलेले आहेत आणि खेळत असताना आणि सगळे असणारे पोरं सगळे गोपाळ त्यांच्यासोबत वर्द्या वाकुड्या पेंद्या सुदाम्या त्यांच्यासोबत मधुमंगल आहे अनेक अशा पद्धतीचे सगळे गोपाळ कृष्ण परमात्म्यासोबत आणि बलराम दादासोबत खेळ खेळण्याकरता आणि त्या वाळवंटामध्ये त्या यमुनेच्या असणाऱ्या किनाऱ्यावरती त्या गोकुळामध्ये सगळे एकत्र जमलेले आहेत पण आता कृष्ण परमात्मा आणि बलराम दादा यांनी ठरवलं की आपले दोन गट करायचे आहेत बऱ्याच वेळा दोन गट असल्याशिवाय खेळ पूर्ण होत नाही आणि दोन गट असल्याशिवाय खेळाला रंगत येत नाही आणि सगळं जर बिनविरोध झालं तर नुकसान झाल्याशिवाय राहत नाही बिनविरोध झाल्यावर सगळ्यात जास्त नुकसान गावाचंच होतंय महाराज आहे का नाही काही लोक नुसती वाटच बघत बसलेली असती दाराच्या कड्या सुद्धा उघड्याच असते त्या कवा दार वाजते कधी काय येतंय कुठनं काय शिदा येतंय का काय नोटा येते त्या का काय येतंय परंतु बिनविरोध झाल्यावर कशाचं काहीच येत नाही त्याच्यामुळं गोपाळ म्हटले हे बघा खेळ खेळायचा असला तर दोन गट करावे लागतील ह्या कृष्णाला लई चिडायची सवय आणि नेहमी करता चिडायला लागला शेवट ह्याचा जर कडू व्हायला लागला का नाही याचा शेवट जर ह्याची हार व्हायला लागली हा पराजित व्हायला लागला का नाही हे काय करतंय म्हटले चिडतंय म्हणजे तुमच्याकडे शब्द कळते ना चिडणं म्हणजे डाव रडीचा डाव करणं थोडक्यात आणि ही रडीचा डाव करते त्याच्यामुळं दोन गट करायचे आम्हाला काय कृष्णाच्या गटात जायचं नाही आम्हाला बलराम दादाच्या गटात जायचं आहे कृष्ण म्हटला बरं असं आहे का म्हटले मला शब्द दिलेला आहे माझ्यासोबत येणार माझी सेवा करणार माझं नामस्मरण करणार आणि म्हटले मला नाव ठेवायला लागले का काही हरकत नाही ज्याला माझ्यासोबत यायचं आहे त्यांनी माझ्यासोबत या ज्याला बाकीच्यांना बलराम दादा सोबत जायचंय त्यांनी बलराम दादा सोबत जा त्यातले काही धापाच होते ते म्हटले आम्ही काही कुणासोबतच जाणार नाही तुम्ही म्हटले गाई वळायला जायचं म्हटले तुम्ही खेळाच्या मापाचे नाही तुम्ही काय करायचं गाई वळायचं तुम्ही कामाच्या मापाचे म्हटले नुसतं सप्त्यात खायच्या मापाचे म्हटले विठाला सगळं काही काम सुरू झालं सप्त्याचं नियोजन चालू झालं का नाही मग मीटिंगमध्ये सगळे म्हणत असतात महाराज हे बघा आम्ही काय करतो टाळकऱ्याचं नियोजन करतो आम्ही मृदंगाचार्याचं करतो आम्ही हरिपाठाचं करतो महिला मंडळी सगळ्या म्हणतात आम्ही 350 महिला आहेत आम्ही काय करतो हरिपाठाचं नियोजन करतो 350 महिलांचा हरिपाठ आहे महाराज या धाराशिव जिल्ह्यात हे गाव महाराज पहिलंच गाव आहे इतक्या मोठ्या संख्येनं टाळ्या वाजवा महिलांसाठी लाडक्या बहिणीसाठी जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या वा 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 इतका मोठ्यानं हरिपाठ या ठिकाणी होतोय खूप कौतुक करावं असं आहे महाराज इतकं सुंदर नियोजन त्या मीटिंगमध्ये म्हणत असतात आम्ही हे करतो आम्ही ते करतो आम्ही अमकं करतो आम्ही जेवणावळीचं बघतो आम्ही पंक्तीचं बघतो 4-2 असते ती महाराज आपल्याला काही सुद्धा जमणार नाही त्यांना महाराज सांगत असते तू फक्त काहीच करू नको एवढंच कर म्हणजे सप्ताह पार पडतोय कृष्ण परमात्म्याचे आणि बलराम दादाचे 2 गट झाले आता निवडण्याची प्रक्रिया या अभंगातून पहिल्या चरणामध्ये निवडणं आता निवड करण्याकरता बुद्धीमध्ये विवेकाची अत्यंत काय असते गरज असते विवेक असल्याशिवाय आपल्याला निवड करता येत नाही माझे गडी कोण 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 माझ्या पाठीमागे येते रे त्यांनी माझ्या पाठीमागे या माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी आणि यातून निवडून माझ्या पाठीमागे यायचं पुन्हा म्हणायचं नाही कृष्ण चिडला यानं रडीचा डाव केला असली तक्रार मी ऐकून घेणार नाही आताच ठरवा तुम्हाला कोणाच्या गटात सामील व्हायचंय ते व्हा असं म्हटल्यानंतर मग देवाने सांगितलं माझ्या मागं या माझ्यासोबत या पण हे बघा रे माझ्यासोबत यायचं असेल ना तुमच्याजवळ त्याग असला पाहिजे
तुमच्याजवळ सोबत समर्पण असलं पाहिजे. तुमच्याजवळ एखाद्याला मी एखादी गोष्ट जर सोडायला सांगितली ना, ती गोष्ट तुम्ही सोडली पाहिजे. एकमेकासोबत खेळत असताना आपण समर्पणाची भावना ठेवली पाहिजे. आपणामध्ये मिळू एक खेळू एकाशी. एकमेकासोबत खेळत असताना आपण ज्यावेळेला डाव खेळत असतो त्यावेळेला आपल्या अंतःकरणामध्ये समर्पण असलं पाहिजे, त्याग असला पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. पहिल्या चरणात विवेक सांगितलेला आहे, दुसऱ्या चरणामध्ये समर्पण सांगितलेलं आहे, तिसऱ्या चरणामध्ये काय जे होते का नाही, आम्ही ह्या बी गटात जाणार नाही आणि त्या बी गटात जाणार नाही. देवानी सांगितले हे घाबरट आहेत मधले, ह्यांना परमार्थ बी नको आहे आणि ह्यांना प्रपंच सुद्धा नको आहे. माणसाने एकत्र देवाशी मित्रत्व करावं, नाहीतर देवाशी शत्रुत्व तरी करावं. एकतर माणसाने चांगला परमार्थ तरी करावा, एकतर माणसाने चांगला प्रपंच तरी करावा. ह्याचा धड परमार्थ बी नीट नाही, धड प्रपंच बी नीट नाही, याला काही उपयोग आहे का? याला उपयोग राहणार नाही. मग ह्या माणसाला भित्रेपणा असं म्हटलेलं आहे, हे घाबरट आहे असं महाराज म्हणतायत. देवानी सांगितलं हे बघा रे, ज्यांना माझ्या गटात यायचंय त्यांनी माझ्यासोबत या, ज्याला बलराम दादाच्या गटात जायचंय त्यांनी तिकडे जा, पण जे राहिलेले आहेत का नाही हे कोण्याच कामाचे नाहीत. रडीचा डाव करणारे आम्ही तुमच्या सोबत खेळणार नाही. अर्थात यांच्या ठिकाणी भय आहे, यांच्या ठिकाणी संसाराचं काय आलेलं आहे, भय आहे. यांना खेळ खेळायला नको वाटतोय. एकदा का प्रपंचात पडल्यानंतर भ्यायचं नसतं, एकदा परमार्थामध्ये पडलं की भ्यायचं नसतं, एकदा माळ घातल्यावर काला झाल्यावर काढायची नसते, ती कायम टिकवायची असते महाराज. म्हणजे कायमस्वरूपी परमार्थ केला पाहिजे, प्रपंचही गोड केला पाहिजे, परमार्थही गोड केला पाहिजे. आणि जे दोन्ही यांना जमत नाही ना, ह्यांना काय करायला हवं म्हटले, ह्यांना गायीच्या वळत्या करायला लावायच्या, ह्यांना गायी वळायला लावायच्या. आम्ही खेळामध्ये व्यस्त आहे, गाय कुणाच्या ओसात गेला नाही पाहिजे, गाय कुणाच्या कापसात सोयाबीनमध्ये नाही गेला पाहिजे, म्हणून ह्याने निस्त्या गायीच्या काय करायच्या, वळत्या करायच्या. घाबरियाच्या मोडा काड्या धाडा भ्याडा वळत्या करायला लावायच्या. कशाच्या? गायीच्या वळत्या करायला लावायच्या. गायीच्या वळत्या करता करता आमचा चेंडू जर लांब गेला का नाही, ती चेंडू सुद्धा आणायचं काम तुम्हीच करायचं का? तुम्ही बिगर कामाची माणसं आहे म्हटली, तुम्हाला काही कामच नाही, त्याच्यामुळे तुम्ही गायीच्या वळत्या करायच्या आणि चेंडूच्या आणि विटूच्याही वळत्या करायच्या. अशा पद्धतीनं त्यांना सांगितलं. म्हणजे प्रथम चरणात विवेक आहे, दुसऱ्या चरणामध्ये समर्पण आहे, तिसऱ्या चरणामध्ये निर्भयता आहे. भय बाळगलेलं देवाला आवडत नाही, निर्भयता बाळगली पाहिजे. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगताय, तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी. अर्थात पवित्रता सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये असली पाहिजे. अर्थात ज्याच्या जीवनामध्ये विवेक आहे, ज्याच्या जीवनामध्ये समर्पण आहे, ज्याच्या जीवनात निर्भयता आहे, ज्याच्या जीवनामध्ये पवित्रता आहे, त्यालाच काला खाण्याचा अधिकार आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. भक्त श्रेष्ठ श्री हनुमानजींच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा व संगीत शिवपुराण महाकथा अशा पद्धतीचं सगळ्या ग्रामस्थांच्या माध्यमातून श्री क्षेत्र दक्षिणमुखी मारुती मंदिर इटकूर, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव या ग्रामक्षेत्रामध्ये परमपूज्य गुरुवर्य श्री गुरु आत्मानंद महाराज, श्री गुरु ब्रह्मानंद महाराज, श्री गुरु रामानंद महाराज यांच्या संजीवन समाधीने पुनीत झालेल्या या नगरीमध्ये आपण हा सगळा उत्सव साजरे करतो आहोत. खऱ्या अर्थाने आपण भाग्यवान आहोत. आणि गेल्या 14 वर्षापासून सुरू असणारा 15व्या वर्षामध्ये पदार्पण केलेला 15व्या वर्षाचा आजचा काल्याचा दिवस आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीची सेवा केलेली आहे. सर्वांनाच एकदा धन्यवाद देतो. हरिभक्ती पारायण आमचे परममित्र, आमचे गुरुबंधू श्री विक्रमजी महाराज जाधव इटकूरकर आळंदीकर यांच्या माध्यमातून प्रतिवर्षी या ठिकाणी एकदा येण्याचा योग येतो. महाराजांना मी धन्यवाद देतो. या कार्यक्रमाला लाभलेलं वैभव म्हणजे या कार्यक्रमामध्ये असणारे गायनाचार्य, संगीत विशारद मोहन महाराज मुंडे, हरिभक्ती पारायण मोहन महाराज, त्याचबरोबर सत्यनारायण महाराज सत्यनारायण महाराज मुरकुटे, त्याचबरोबर हरिभक्ती पारायण हरिओम महाराज या सर्व मंडळींनी या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवलेली, व्यासपीठ चालवले, या कार्यक्रमाला साथ संगत केलेली आहे. या मंडळींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये सुंदर अशा पद्धतीचं मृदंग वादन करणारे मृदंग सम्राट, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे आमचे सहकारी जांबवंतजी महाराज तुळजापूरकर, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
त्यांचा हात ऐकल्यानंतर मला नेहमी मना वाटत असते, हात मुझे देते ठाकूर. आणि परिसरातली सगळी महाराज मंडळी, गावातली महाराज मंडळी, टाळकरी मंडळी, कीर्तनकार महाराज मंडळी, कथाकार मंडळी, ज्ञात अज्ञात प्रवचनकार मंडळी, सगळे ग्रामस्थ परिसरातले असणारे भाई भक्त मंडळी, आणि या ठिकाणी हार्मोनियम वादक असतील, दोन्ही चोपदार असतील, माता माऊल्या सगळ्या या ठिकाणी. मी दरवर्षी पाहतो महाराज, मला वाटतं 7-8 वर्ष झाली मी इकडेच काला करतोय, माझा काय दुसरीकडे मिळच बसू दे ना. तर महाराज काय अवघड झाले, उगो माणूस धरून आणायचा आणि इथं तिंबीत बसायचा. असू द्या. आणि मी प्रतिवर्षी पाहतो, यावर्षी जरा एक दिवस कार्यक्रम पुढं तेवढाच आमचा फायदा झालेला आहे बरं का महाराज. तुमच्यामुळं आमचा काय झाला फायदा झाला, जरा पुढं अजून बी पुढं जाते का बघा म्हणजे जगाचं काय. आणि हे सगळे माता माऊल्यांची संख्या प्रतिवर्षी महाराज जास्तच असते. महाराजांनी सांगितलं 350 महिलांचा 400 महिलांचा हरिपाठ होतो महाराज. किती किती सुंदर आहे हो महाराज. महिला मंडळी, नळावरती भांडणाऱ्या महिला मी पाहिलेल्या आहेत महाराज. घरामध्ये सासूबरोबर भांडण करणाऱ्या महिला सुद्धा मी बऱ्याच पाहिलेल्या आहेत. शेजारीनबाई बरोबर कचरा इकडं टाकला तिकडं टाकला, वाऱ्यानं आमच्याच घरावर बरं तुला दिसलं, झाडाची पानं आमचंच पटांगण मोकळं दिसतंय काय तुला, ही सगळं आमच्या लेकरानं असं नाही केलं, तुझ्याच लेकरानं केलं. ह्या भांडणाऱ्या महिला मी सगळीकडे पाहिल्या. पण अगदी कीर्तनकार महाराजांच्या पायापर्यंत गर्दी करणाऱ्या महिला इटकूरमध्येच पाहिल्या महाराज. खूप गर्दी महाराज, महिलांची गर्दी. तसं तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे महिलाच पुढं असतात महाराज. लग्न असू द्या महिला पुढं, वाढदिवस असू द्या महिला पुढं, अजून कुठलं काही सप्ताह असू द्या महिला पुढं, कुणाचं नाव ठेवायचं असू द्या महिला पुढं. एका घराची 2 घरं करायची असली तरी सुद्धा नाही नाही, तुमच्यातलं नाही बरं का, आमच्याकडलं सांगायचं. विठाला विठाला सुंदर अशा पद्धतीचं नियोजन हे सगळे मंडळी करतात. माझ्यासोबत आलेले हरिभक्ती पारायण भागवताचार्य सोमेश्वरजी महाराज कर्डिले या ठिकाणी गायन करण्याकरता उभे आहेत. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि या ठिकाणी आज आपल्या गावाला ज्यांचं यूट्यूब चॅनल लाभलेलं आहे, हरिभक्ती पारायण प्रवीण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. चॅनलचं नाव माझ्याच नावाने राजन महाराज काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तुमच्या गावचं कीर्तन थोड्या दिवसांनी यूट्यूबवरती येणार आहे. थोड्या दिवसांनी काय करा, म्हणजे आज दुपारनं जेवून फराळ करून हे प्रसाद घेऊन घरी गेल्यावर राजन महाराज काशीद ऑफिशियल टाकायचं यूट्यूबला, आणि त्या चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब सुद्धा करायचं, आणि सगळीकडे शेअर सुद्धा करायचं, म्हणजे नवनवीन व्हिडिओंना तुम्हाला भेट देता येईल. नवीन नवीन व्हिडिओ महाराज, नवीन नवीन व्हिडिओ येऊ द्या बरं का जरा, म्हणजे नाहीतर माणसं ओळखीत बसतील. ठाला विठाला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय, कृष्ण भगवान की जय. आजचा प्रसंग काल्याचा. या काल्याच्या प्रसंगामध्ये गोपाळांनी केलेला खेळ, अर्थात गोपाळ ज्यावेळेला कृष्ण परमात्म्याबरोबर खेळायला जातात, तो खेळ खेळत असताना त्या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. कृष्ण परमात्मा सगळ्या गोपाळांना सोबत घेत आहेत, आणि कल्पना करा बलराम दादा सोबत आहेत. कृष्ण परमात्मा सगळ्या गोपाळांना घेऊन आणि त्या ठिकाणी यमुनेच्या काठावरती वेगवेगळे खेळ खेळण्याकरता, गायी वासरं चारण्याकरता गेलेले आहेत. आणि वेगवेगळे खेळ करत असताना त्या गोपाळांना सांगायला सुरुवात केली, देवाने हे बघा रे, तुम्ही नेहमी करता आणि नेहमी करता म्हणता कृष्ण चिडून खेळतोय, कृष्ण रडीचा डाव खेळतोय, कृष्ण कधी दुसऱ्याला जिंकूच देत नाही, कृष्ण स्वतःच काय करतो, स्वतः सगळे डाव जिंकून घेतो, असं तुम्ही नेहमी म्हणत असता. पण का रे म्हटले, आता तुम्हाला मी काय करतो, मुभा देतो. आता तुम्हाला वेळ आहे, आता तुम्हाला निवड करण्याची संधी आहे, आता तुम्हाला तुमच्या हातामध्ये वेळ दिलेला आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या मनासारखं नाही झालं, आपल्या मनासारखी जर एखादी गोष्ट नाही झाली तर 5 वर्षांनी आपल्याला निवड प्रक्रिया करण्याची काय येत असते, संधी येत असते. 5 वर्षांनी आपण ठरवायचं असतं की या व्यक्तीनं आपलं काम केलेलं आहे का, या व्यक्तीनं आपलं सांगितलेलं सगळं ऐकलेलं आहे का, या व्यक्तीनं आपल्या अपेक्षांची पूर्ती केलेली आहे का, हा व्यक्ती पुढे चालून आपल्या काही गोष्टी आपल्यासाठी चांगल्या करू शकतो का, अशी निवड प्रक्रिया 5 वर्षाला ठरलेली असते. जर व्यक्तीनं चांगलं काम केलेलं असलं तर आपण त्याला पुन्हा मतदान देऊन त्याला पुन्हा काम करण्याची संधी देऊ शकतो. परंतु त्या व्यक्तीवर आपली जर नाराजी असेल, त्यांनी जर योग्य काम केलेलं नसेल, निवडणुकीपुरता गोड बोलून घरकुल द्यायच्या टायमाला तोंड चुकावून फिरलेलं असेल, आणि कोणतंही काम कुणाचा कुणाला ताळमेळच लागू दिलेला नसेल, तर त्या माणसाला बदलायची आपल्याला काय असते,
5 वर्षानं संधी येत असते. तसं कृष्ण म्हणायला लागला, हे बघा काल तुम्ही काय म्हणले, मी लय चिडलो माझं असं झालं, कृष्णामुळं आमचं आम्ही जिंकलो नाही, कृष्णामुळं आम्ही कधी जिंकत नाही, आमकं तमकं. तुम्ही माझ्यावर काय केले, आरोप आणि प्रत्यारोपाच्या फैरी केलेले. तर तुम्हाला आता संधी आहे, आज तुम्ही बलराम दादाच्या गटात जायचं का माझ्या गटात यायचं. तुम्ही तुमची काय करा, निवड प्रक्रिया ठरवा, कुणाच्या मागं जायचं हे तुम्ही ठरवा. असं सगळ्या गोपाळांना त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याने एकत्र केलं आणि त्यांना सांगायला सुरुवात केली, जे माझे आहेत त्यांनी माझ्या सोबत या, बाकीचे बलराम दादा सोबत जा. प्रथम चरण माझे गडी कोण कोण, 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 माझे